राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 आणि 8 डिसेंबर या 2 दिवसाचं कामकाज संपलं. या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. सभागृहात वेगवेगळे मुद्दे गाजले, आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले पाहायला मिळाले. या सगळ्यामध्ये 2 दिवसात एक मुद्दा चांगलाच गाजलाय. तो मुद्दा म्हणजे सभागृहातही गाजलाय आणि सभागृहाच्या बाहेरही गाजलाय. तो म्हणजे नवाब मलिकांची उपस्थिती. नवाब मलिक तुरुंगातून जामिनावर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राजकीय भूमिका स्पष्ट केली आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते पहिल्यांदाच एका गटाला पाठिंबा देताना दिसले. ते म्हणजे सत्ताधारी महायुतीत असलेल्या अजित पवार गटासोबत ते गेले. ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आणि या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याच्या नंतर भाजपला विरोधकांनी एक सवाल विचारला. तो म्हणजे नवाब मलिकांवर तुम्ही देशद्रोहाशी संबंध असल्याचा आरोप केला आणि त्याच नवाब मलिकांना आज तुम्ही महायुतीत घेताय. यावरून चांगलंच प्रकरण पहिल्या दिवशी तापलं. मग पहिल्याच दिवशी शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी एक पत्र लिहिलं अजित पवारांच्या नावे. अजित पवारांना पत्र लिहून महायुतीत नवाब मलिकांना आत्ता तरी घेऊ नये असा स्पष्ट उल्लेख त्या पत्रामध्ये केला आणि यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसऱ्या दिवशी ही नवाब मलिक आले आणि सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. मग नवाब मलिक महायुतीत घेतल्या जाऊ नये नवाब मलिकांना अशी भूमिका भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली असताना विरोधकांनी एक प्रश्न विचारला. तो म्हणजे इक्बाल मिर्ची हा दाऊदचा हस्तक याच्याशी प्रकरणातील संबंध असलेले किंवा या प्रकरणात आरोप लागलेले प्रफुल्ल पटेल हे तुम्हाला चालतात आणि नवाब मलिक का चालत नाहीत असा प्रश्न विचारत आहेत. ते म्हणजे विरोधक सत्ताधाऱ्यांना, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला. मग नेमकं हे प्रकरण काय आहे? खरंच इक्बाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांचे काही संबंध होते का? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, इक्बाल मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मानला जायचा. 2013 साली लंडनमध्ये त्याचा मृत्यूही झाला. 2019 मध्ये ईडीने देशात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यातील एक प्रकरण होतं इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि मिलेनियम डेव्हलपर्स यांच्यातील व्यवहाराचं. मिलेनियम डेव्हलपर्स ही प्रफुल्ल पटेल कुटुंबियांनी स्थापन केलेली एक बांधकाम कंपनी आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी कंपनीत प्रवर्तक आहेत. हजरा मेमन यांच्या नावावरील एका मालमत्तेवर मिलेनियम डेव्हलपर्सने सन 2006-07 मध्ये वरळीत 15 मजली सीजे हाऊस ही इमारत बांधली. या इमारतीतील एकूण 14,000 फूट क्षेत्रफळाचा 3रा व 4था मजला मिर्चीच्या पत्नीला जमिनीच्या मोबदला म्हणून देण्यात आला. अर्थात इक्बाल मिर्ची यांच्याशी या प्रकरणातील संबंध अशामुळे प्रफुल्ल पटेलांचं नाव जोडलं गेलं. पटेल कुटुंबियांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन म्हणजेच इक्बाल मिर्ची नावाच्या एका व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर तेव्हा ईडीने 2019 मध्ये लावला होता. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की संबंधित जागा ही पटेल कुटुंबीय आणि इतर सहमालकांनी 1963 साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली होती. यातल्या भूभागावर काही अनधिकृत कब्जेदारी होती. कालांतराने येथे श्रीनिकेतन ही इमारत उभी राहिली. पुढे पटेल कुटुंब व इतरांमधील अंतर्गत वादामुळे या जागेच्या मालकी हक्कासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. 1978 मध्ये उच्च न्यायालयाने या प्रॉपर्टीचा ताबा घेतला. मूळ परिसरात सुरुवातीपासून अवैधरित्या कब्जादारांचा रहिवास तसेच गुरुकृपा आणि ललित ही हॉटेल्स होती. 1988 मध्ये कोर्ट रिसिव्हर यांच्याबरोबर कन्सेप्ट पास झाला आणि M.K. मोहम्मद या अवैध कब्जादारांना ताबादार म्हणून मान्यता प्राप्त झाली. असं प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर जेव्हा आरोप लावले या प्रकरणामध्ये ईडीने 2019 रोजी अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्याचबरोबर पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते 1997 मध्ये कोर्टाने तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने इमारत असुरक्षित होती म्हणून पुनर्बांधणीचे आदेश दिले. मिलेनियम डेव्हलपर या पटेल कुटुंबाने स्थापन केलेल्या कंपनीने या इमारतीची पुनर्बांधणी केली असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. 1999 साली M.K. मोहम्मद या ताबाधारकाकडून हजरा मेमन यांनी संदर्भीय जागा विकत घेतली अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये 2019 मध्ये दिलेली होती. हजरा मेमन या इक्बाल मिर्चीच्या पत्नी आहेत त्याचवेळी पटेल यांनी स्पष्ट केलं.
की मिलेनियम डेव्हलपर या कंपनीशी हजरा मेमन यांचा काहीही संबंध नाही, या कंपनीत त्यांची दुरान्वयी भागीदारी नाही किंवा त्यांचा पटेल कुटुंबातील कुणाशीही एका पैशाचाही व्यवहार झालेला नाही. हजरा मेमन यांना पुनर्बांधणी झालेल्या इमारतीत ताबाधारकांसाठी असलेल्या कायद्यानुसारच कोर्टाच्या आदेशाने जागा मिळाली आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी तेव्हा म्हटलेलं होतं. सगळी कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. हे फक्त अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन होतं. कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा त्यांना मिळाली असं प्रफुल्ल पटेल यांनी तेव्हा त्या प्रकरणात जेव्हा मिलेनियम डेव्हलपर्स आणि पटेल कुटुंबियांचं नाव आलेलं होतं तेव्हा स्पष्ट केलं होतं पत्रकार परिषद घेऊन 2019मध्ये. हे आमच्या नियंत्रणात नाही, ते कोर्टाच्या आदेशानुसारच झाले, त्यामुळे या व्यवहारात अवैध असं काही नाही. सर्व कागदपत्री व्यवहार मेमन यांच्यासोबत झालाय, अर्थात इक्बाल मिर्चींच्या पत्नीसोबत झालाय असं प्रफुल्ल पटेल यांची भूमिका त्यावेळी त्यांनी म्हटलेली होती. हजरा मेमन त्यावेळी भारताच्या नागरिक होत्या, त्या टॅक्सही भरत होत्या. त्यावेळेस त्यांची पार्श्वभूमी नीट तपासून त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यात कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची वकिलीमार्फत खात्री केल्यानंतर 2007 साली कागदपत्रावर सह्या करण्यात आल्या. त्यामुळे हजरा मेमन यांच्याशी कोणताही अवैध व्यवहार झाला नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं होतं. अशी भूमिका स्पष्ट केली असली तरी ईडीने हा संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि 2022मध्ये याच प्रकरणात प्रफुल्ल पटेलावर मोठी कारवाई करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ही कारवाई मुंबईतील वरळी भागात असलेलं घर जप्त करण्यात आलं आणि त्यांच्यावर ही मोठी कारवाई त्यावेळी करण्यात आली. आता याच प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल हे चर्चेत आलेले पाहायला मिळतात. नवाब मलिक हे तुम्हाला चालत नाही तर प्रफुल्ल पटेल कसे चालतात असं विरोधकांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे इक्बाल मिर्ची यांच्याशी थेट संबंध नसला तरी या प्रकरणामुळे, या जमिनीच्या आणि घराच्या प्रकरणामुळे प्रफुल्ल पटेल हे तेव्हाही अडचणीत सापडले होते आणि आत्ताही चर्चेत आलेले पाहायला. तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल यांना महायुतीत घेणं हे योग्य आहे आणि नवाब मलिकांना महायुतीत घेणं योग्य नाही असं म्हणणं भाजपाचं बरोबर आहे का विरोधकांचा आरोप बरोबर आहे? नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.